चला आता आपण धमाल मजा मस्ती ज्यासाठी आपण जमलेलो आहोत ती करायला सुरुवात करूया. आंबा महोत्सव आपण सेलिब्रेट करणार आहोत. काय कशापासून सुरुवात करूया? नितीक्षा प्रणव सांगा आता काय करायचं. लेडीज फर्स्ट सांग. मला असं वाटतं की आपण एक क्विकली आधीच कुठं खाल्लेलेस परत कुठं खायचे नाव मी काय म्हणते आता आम्ही कोकणातले तर आमचे 1000 किस्से आहेत. जरा मला तुमच्या साईडचा एखादा आपल्याचा किस्सा तुझ्या बालपणीचा सांगावा असं मला वाटतं. मराठवाड्यात म्हणजे माझे तसे भरपूर किस्से आहेत पण इथे सांगण्यासारखं म्हणजे मी मराठवाड्यातला आहे. मराठवाड्यात असे फार हापूस वगैरे आंबे येत नाहीत आणि कोकणात कसं असतं की प्रत्येक घरामध्ये 4-4, 5-5 आंब्याची झाडं असतातच म्हणजे कोणाकडून मागून आणायला लागत नाही. मराठवाड्यामध्ये 10-15 घरांमध्ये एखादं कुठलं तरी गावरान आंब्याचं झाड असतं. तर नशिबाने माझ्या आजोळ माझं परभणीतच आहे तिथे छान उंच असं एक आंब्याचं झाड आहे. तर तिथे आम्ही दरवर्षी आंबे लागले की 4-5 मुलं आम्ही जायचो आणि आंबे पाडायचो. तर आम्ही 4-5 मुलं सगळे आम्ही मित्र वगैरे गेलो आंबे पाडायला आणि तिकडून 15 माकडांची टोळी आली आणि त्यांच्यात आणि आमच्यामध्ये असं कॉम्पिटिशन लागलं की कोण जास्त आंबे पाडताय. आणि त्याच्यामध्ये एका माकडाने माझ्या मित्राला एवढा आंबा इथे फेकून मारला होता ते कम्प्लीट फुटलं होतं. तर असे भरपूर काही किस्से आहेत. पण जसं कोकणातले आंबे असे चिरून खायचे आंबे असतात तसं आमच्या मराठवाड्यामध्ये ते असे माचून चोखून खायचे गावरान आंबे असतात. तर ते खाण्याची वेगळीच मजा असते. एवढे काय किडे केलेलेस तू लहानपणापासून कोकणातले काहीतरी किस्से असतीलच की तुझे. कोकणातले किस्से म्हणजे काय आंबे कसं ना आमच्या मी म्हटलं तसंच की आपल्याकडे कसं पेटीमध्ये आंबे येतात बॉक्स मध्ये असतात परातीमध्ये आपण घरात काढून ठेवलेले असतात. पण कोकणात मी माझ्या गावी मी कणकवलीचा आहे तर तिकडे ना आंब्याची खोली असते. त्या खोलीत भरून आंबे असतात. बरोबर नाही बाई हाराचे बरोबर तिने पकडले. तर ती आंब्याची खोली असते आणि तिथे जायचं आपण आणि आपल्याला वाटले करायचं आता आंबा खायचं तिथून घ्यायचं खायचं कुठलाही हिशोब नाही. 1 खाल्ला 2 खाल्ला काही नाही हिशोब. जायचं आपल्याला मनाला वाटेल त्यावेळेला मनापासून भरभरून आंबे खाऊन यायचे. चला आता तुम्ही सांगा. मी कोकणातली आहे तर ऑफकोर्स माझं म्हणजे बालपण भरभरून मी आंबे खाल्ले आहेत. पण मला लहानपणी असं नेहमी पप्पांना म्हणायचं की आपली आमराई पाहिजे यार असं नाही पाहिजे की दुसऱ्यांनीच पाठवलं तरच पाहिजे असं नाही पाहिजे. सो ते तेव्हा कुठेतरी मॅनिफेस्ट केलं होतं बहुधा मी की आता माझं ज्या घरात लग्न झालं आहे त्यांची भली मोठी आमराई आहे. वेगवेगळ्यात जायचं आणि झाडावरून थेट आंबे तोडून खायचे असं माझं स्वप्न पूर्ण झालंय. सो मे बी मी जेव्हा 70-80 वर्षांची होईल तेव्हा कोणी मला लहानपणीचा किस्सा विचारला तर मी हेच सांगेन की आता मी दिवस जगणार आहे यापुढे. सो येस ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. सुंदर मुली लग्न करण्यासाठी काय काय गोष्ट आहे. चला आता आपण खेळायला सुरुवात करूया. येस हे बघा खेळ अगदी सोपा आहे. या खेळाचं नाव आहे 3 पायांची शर्यत. प्रत्येक जोडीला एकमेकांचे पाय बांधलेले आहेत. खेळ अगदी सोपा आहे. सुरू झाल्यानंतर हळू तिथे चालत जायचंय आणि त्याच्यानंतर शक्य तितके आंबे उचलायचे. शक्य तितके फक्त कंडिशन एकच आहे की झोळीचा कपड्याचा शर्टाचा वापर करायचा नाहीये. साडीचा वगैरे वापर करायचा नाहीये. ओढणीचा वापर करायचा नाहीये. हातामध्ये शक्य तितके आंबे गोळा करायचे आणि इकडे आपल्या आपल्या टोळीमध्ये टाकायचे. जी जोडी जास्त आंबे गोळा करेल ती जोडी जिंकणार. ओके एकच राऊंड आहे. हा आणि एकच राऊंड आहे. तयार सगळे तुम्ही सगळे तयार आहात का? चला रेडी करतो तर आपल्या जोड्यांसाठी झाले पाहिजे. मी तिकडे थांबतो. प्रणव दीक्षा तू काउंटडाऊन दे आपण खेळायला सुरुवात करूया. चला एकमेकांच्या टोपलीतले इकडे तिकडे नाही झाले.
चला चला आपण पोहोचूया आता. ही टोपली कोणाची आहे? भावना आणि सिंधू. भावना आणि सिंधूची टोपली आहे. चला आता त्यांना येऊया आपण त्यांच्यासमोरच. किती आंबे गोळा करून आणलेले आहेत? चला आता आपण मोजायला सुरुवात करूया. भावना आणि सिंधूने आणलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आंबे आणलेले आहेत. ही टोपली आहे आशु आणि शिवा. चला बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. क्या बात है. आदित्य आणि आपले लुटून आणले, गोळा करून आणले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17. क्या बात आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या दोन्ही भावंडांसाठी. लहानपणीच्या आठवणी त्यांनी जागा केलेल्या आहेत, आपल्या अक्षरशः लुटून आणलेल्या आहेत. क्या बात आहे. वा वा. चला जोरदार टाळ्या. चला आता आपण पुढच्या 3 जोड्यांना इथे बोलवणार आहोत. जयंत जानवी, दादा आणि तुळजा, सावली आणि सारंग या. रेडी? तुम्हाला तीनही जोड्यांना नियम कळलेले आहेत. जयंत जानवी नियम ओके आहे. दादा तुळजा सारंग सावली ओके आहे. सुरू करूया. रेडी आहात तुम्ही तिघे? हातानेच आणायचं, ते वस्त्राचा वापर करायचा नाही. शर्ट हा वस्त्र सावकाश हातानेच आणायचं. वेळ लागला तरी चालेल. जास्तीत जास्त आंबे आणण्याचा प्रयत्न करा. आणि एकच राऊंड आहे. हा राऊंड एकच आहे. सुरू करूया. हा 3 2 1 स्टार्ट. साकार करायला सोडवलेले बरोबर. झोळीचा वापर करायचा नाहीये. आतापर्यंत जेवढे बसतील तेवढे आणायचे नव्हते. आंबे पडू द्या. तुम्ही पडू नका. आंबे पडू द्या. तुम्ही पडू नका. दादा म्हणजे पोरगा आहे तर सांभाळून कसं आंबे. झोळीचा वापर करते. इकडे बघा. इकडे पडून चिकन करून बघा. क्या बात आहे. वा. त्याला आंबेने टोपली ठेवायला पण 1.5 मिनिटं लागतं. जयंत आणि जानवी. वा. चला झाले. राहिले तुला मोजायला सुरुवात करूया आपण. चला ही टोपली आहे जयंत आणि जानवीची. सुरुवात करूया मोजायला. 1 2 3 4 5 6 बरं एक आंबरस. 8 9 10 11 12 13 14 15 आंबे आणलेले आहेत. जोरदार टाळ्या. 15 आंबे 14 आंबे आणि एक आंबरस. दादा आणि तुळजा आहे ना. बघूया. दादा आणि तुळजा किती आंबे आणले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. या बात आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. क्या बात. डबल म्हणजे हा दिलेला आहे. दादा आणि तुळजा. जोरदार टाळ्या. दादा आणि तुळजा. साकार. वा बालिक. क्या बात. चला पुढची पिढी
आता पुढचा रेडी तिन्ही जोड्या ओके ऑल साइड चला जी जोडी जास्तीत जास्त आंबे आहे ती जिंकणार चला सुरू करूया हिला रेडी रेडी आहात चला 3 2 1 बघूया मीरा आणि अथर्व. येस 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 हो 13 आहे हे तू खाली आमचं पडलं नाही 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 मोठा ड्रेस ठीक आहे चला या आपण बघूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 अभिनंदन